इकडून तिकडे तिकडून इकडे जवळपास 8 दिवस झाली. गळ्यात कॅमेरा लटकवायचा किंवा अडकवायचा आणि एका पाहुण्याच्या पाठीमागे त्याचा शोध घेत फिरायचा. नॉर्मली जे मेल असतात ना, नर पक्षी, ते लाजाळू असतात आणि माद्या मात्र बिनधास्त असतात. वर्डिटर फ्लाय कॅचर, ज्याला मराठीमध्ये मोरपंखी लिटकुरी या नावाने ओळखलं जातं. म्हणजे मोराचे पंख जसे चमकतात ना, त्या पद्धतीने हा पक्षी आपल्या शरीरावरील जे पिसं आहेत त्या पिसाच्या रंगामुळे उन्हामध्ये चमकतो. स्थानिक स्थलांतरित होऊन येणारा हा पक्षी हिमाचल प्रदेशमधून आपल्या या भागामध्ये येतो. सध्या त्या भागामध्ये थंडीमुळे बर्फ पडतोय आणि बर्फ पडल्यामुळे पूर्ण भूभागावर बर्फाची चादर पसरलेली असते. म्हणून हे पक्षी या भागामध्ये स्थलांतरित होऊन येतात. आता कोकणामध्ये या थंडीच्या दिवसामध्ये हे पक्षी आल्यानंतर एखाद्या जाळ्या आहेत किंवा बगीचे आहेत, बागा आहेत, त्याच्यामध्ये येऊन वास्तव्य करतात. कारण या पक्ष्यांना थंडावा लागतो. ह्याच्यामध्ये जो मेल आणि फिमेल आहे याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो, फरक असतो. जो नर पक्षी आहे त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये काळी पट्टी असल्यासारखा भास होतो. चिमणीपेक्षा थोडा लहान आकाराचा पक्षी आहे हा. आणि विशेष म्हणजे या भागामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्यांना 12 महिने पाणी असतं. कारण वरच्या बाजूला डॅम आहे. डॅम असल्यामुळं या भागामध्ये नद्यांच्या वेगवेगळ्या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे. आणि हे पाणी असल्यामुळे हे पक्षी एका ठिकाणी तुम्हाला सापडणार नाहीत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. मग याचा पाठलाग करायचा असेल किंवा यांना जर कॅमेऱ्यात कैद करायचा असेल तर इकडून तिकडे सतत धावपळ करावी लागते. गेले 8 दिवस झालं मी या पक्षाला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धावपळ करतोय. याच्या अगोदर मी फोटो वगैरे काढलेले आहेत त्याचे. परंतु या दिवसामध्ये स्थलांतर करून येणारे हे जे पक्षी आहेत ते वापस पुन्हा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीला वापस जातात. मग या दिवसामध्ये त्यांना कॅप्चर करण्यासाठी बरेच फोटोग्राफर आहेत, ते त्यांच्या शोधात असतात. सध्या पुण्याच्या जवळ सिंहगड व्हॅली आहे. तिथे जे कपाऱ्यांमध्ये किंवा दऱ्यांमध्ये जे पाणी साठलेलं आहे तिथे काही फोटोग्राफर्सना हे पक्षी तिथे सहज बघायला मिळत असतात. परंतु या भागामध्ये त्यांना कॅप्चर करण्यासाठी धावपळ करावी लागते. जी फिमेल असते ती फिमेल मेल एवढी लाजाळू नसते, म्हणजे नरा एवढी मादी लाजाळू नसते. ती बिंदास एखाद्या ठिकाणी बसलेली असते. आणि नर आणि मादीमध्ये फरक तोच असतो की नर हा अतिशय देखणा असतो आणि त्याचा जो रंग आहे तो गडद असतो, मोरपंखी. आणि मादी जी असते ती मादी एवढी नरा एवढी देखणी नसते दिसायला. परंतु एक त्यांना थोडीशी हालचाल जाणवली माणसांची की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. मग हे स्थलांतरित होऊन येणारे पक्षी आहेत ते ग्रुपने राहत असतात. आता हा वर्डिटर फ्लाय कॅचर हा सुद्धा 3 ते 4 जणांच्या ग्रुपने राहतो. ह्याचे 2 ते 3-4 ग्रुप असतात. एखाद्या झाडाच्या मोठ्या फांदीवर, एखाद्या तारेवरती हा उंच ठिकाणी काही वेळेला बसतो आणि मग हवेतले जे कीटक आहेत, माशा आहेत, त्यांना पकडून तो मटकावतो, खातो. त्याच्यामुळं त्याला माशीमारसुद्धा म्हटलं जातं. मग काही फ्लाय कॅचर्स इथले लोकलचे जे आहेत ते याच्याबरोबर फिरत नाहीत, ते वेगळे असतात. कारण हे स्थलांतरित होऊन येणारे पक्षी इथल्या लोकलच्या पक्ष्यांमध्ये जास्त मिसळत नाहीत, यांच्या ग्रुपमध्ये ते राहत असतात. तर खूप सुंदर आणि देखणा पक्षी हा थोडा का होईना मी तुमच्यासाठी कॅमेऱ्यात कैद केला त्याला आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आठवड्यात अशाच डॉक्युमेंटरीमध्ये आणखीन एखादा पक्षी तुमच्यासाठी घेऊन येईल. हा व्हिडिओ पहा, आपल्या मित्रांना शेअर करा. वेगवेगळ्या पक्ष्यांचं जग कसं असतं, बाहेरून येणारे पक्षी आपल्याकडे कोणकोणते आहेत हे तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
भेटूया पुढच्या आठवड्यात आणखी एखाद्या पक्षासोबत. बाय बाय.